ताई, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळालेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे सत्यमेव जयते. माननीय अनिल देशमुखजी, माननीय नवाबबाई आणि माननीय संजय राऊत आणि असंख्य असे आमचे अनेक सहकारी आहेत ज्यांना काही कारणास्तव अटक केली होती, त्यांना आता न्याय मिळतो आहे. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की देशमुख साहेबांनाही जामीन मिळाला, आता राऊत साहेबांनाही मिळाला आहे, तर त्यांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर येऊन सर्वसामान्य मायबाप जनतेची जी सेवा जी अनेक वर्ष दशका करत आलेत त्याच्यात पूर्णपणे त्यांना बाहेर येऊन त्यांनी कामावर लागावं, आम्हाला मार्गदर्शन करावं, हीच आमची इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि कोर्टाने तो तातडीने निर्णय घेऊन त्यांना बेल मिळावी आणि ते बाहेर यावे तुरुंगातून, हीच आमचे प्रयत्न आहेत आणि इच्छा आहे. मोठा संघर्ष पण पाहावा लागलेला आहे. आता ज्या पद्धतीने अटक झाली त्यानंतर अनेक दिवस त्याचं आंदोलन झाले बेल ॲप्लिकेशनवर आणि अचानक त्याचा निकाल आलेला बेल काढलेला. पुढची पण लढाई तेवढीच राजकीय संघर्षाची असतात. संघर्ष तर मला असं वाटतं देशमुख साहेब असतील, नवाबभाई असतील किंवा राऊत साहेब असतील, हे लढवय्ये नेते आहेत आमचे आणि महाराष्ट्राचे आणि देशाचे लढवय्ये नेते. संघर्ष हा प्रत्येकाला आयुष्यात करावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने नेतो. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने त्या तिघांनाही अटक झाली. आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा एखाद्या कुटुंबावर अशी अडचण येते तेव्हा त्यांचं कुटुंब, त्यांची बायको, त्यांची मुलं, त्यांची जवळचं फ्रेंड सर्कल हे कशात इमोशनल संघर्षातून जातं हे मी भुजबळ साहेबांपासून अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा विश्वास हा न्याय प्रक्रियेवर होता आणि आज कोर्टांनी आम्हाला न्याय दिल्याबद्दल मी सर्व कोर्टांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. ताई, दीपाली सय्यद यांनी आज शिंदेकडे प्रवेश करायचं जाहीर केलेलं आहे. त्यांनी आज पुन्हा संजय राऊत यांच्यावरती आरोप केला की संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, संजय राऊत यांच्याच ज्या प्रकारे भाषण होते त्यांची वक्तव्य त्यामुळे शिवसेना फुटली आणि आज नेमकं त्यांना जामीन मिळतोय. मला ह्याचं काही माहिती नाही, त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही. आता पुन्हा वाटतं ज्या पद्धतीने भाजपवर वारंवार आरोप होत होते की भाजप हे सगळ्याच्या पाठीमागचं मास्टर माइंड भाजप आहे. ईडी पाठीमागे लावणं असेल, सीबीआय पाठीमागे लावणं असेल, आता सत्तेत तेच बसलेले आहे. त्यामुळे ही लढाई जी आहे हा प्रश्न आहे की पुन्हा रस्त्यावर येऊन ती तीव्र होणार आहे का, त्यामुळे पुन्हा कोर्टाचा सगळ्या ससेबिरा चालू होईल थांबेल असं वाटतं. मी काही भविष्य नाही सांगू शकत, मी वास्तवतेमध्ये जगते आणि वास्तवतेत मला जी काय थोडी माहिती आहे, मला एवढ्या गोष्ट नक्की आणि माझा विश्वास आहे की आमचे जे नेते आज जेलमध्ये आहेत त्यांच्या केसेस ह्याच्यातून ते निर्दोष बाहेर येतील आणि पुन्हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सेवेमध्ये पूर्ण ताकदीने कामाला लागतील. अनिल देशमुख आणि नवाबांच्या बाबतीत लवकरच भेटेल असं वाटतं. अनिल देशमुखांना तर बेल मिळालेलीच आहे, त्यांना एका केसमध्ये पूर्णपणे बेल मिळालेली आहे, पण अजून ते बाहेर आलेले नाहीत. त्याच्यामुळे आमचा संघर्ष आणि ज्या ताकदीने त्या सगळ्यांच्या मुली लढत आहेत ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही सगळ्यांच्या घरात बघा, सगळ्यांच्या लेकी सुना या पूर्ण ताकदीने मग कोर्टात जा, जेलमध्ये जा, डबा घेऊन जा, वकिलांकडे जा, त्याचा फॉलोअप करा. मला ह्या प्रत्येक लेकी आणि सुनेचा सार्थ अभिमान आहे. कारण का या संघर्षाच्या काळात आमच्या या सगळ्या लेकी सुना खूप लढवय्या आहेत, त्या रडत बसत नाही आहेत, पण त्या लढत आहेत कारण का त्यांना माहिती आहे की सत्याचा विजय शेवटी होईल. बिलकुल काही लेखी लढवय्या आहेत महाराष्ट्राच्या, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातले काही मंत्री या लढवय्या नेत्यांबद्दल, या महिलांबद्दलच्या पद्धतीचा वाक्प्रचार करतायत. प्रामुख्याने भावाला तुमच्यावरच कळत सत्तार यांचं नाव पाहिजे. हे दुर्दैवी आहे, तुम्ही त्याच्यावर ट्विटसुद्धा केलं. त्याचबरोबर भाजपचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस आणि आचारसंहिता पाळली गेली पाहिजे राजकारणाची आणि मोठ्या नेत्यांकडूनच आलं पाहिजे असं त्यांनी काल आपली त्याची भावना, त्याची भूमिका व्यक्त केली. अगदी बरोबर आहे आणि माझ्या बाबतीत हे कोणी बोलूच शकत नाही. मी जे बोलते ते ऑन रेकॉर्ड बोलते आणि मी जे बोलते ते नेहमी एव्हिडन्स बेस बोलते. पार्लमेंटमध्ये असेल किंवा बाहेर असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि मला असं वाटतं ह्याच्यातलं सगळ्यात मोठं आदर्श म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाण आहे आणि त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेबांनी 55 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची आणि देशाची सेवा केलेली आहे आणि तोच आदर्श आम्ही घेतो. त्याच्यामुळे
त्याच्यात अर्थातच मी त्याचं स्वागत करते, पण आमच्या संस्कृतीला त्याच्यात काही वेगळं नाही आहे. ही आमची संस्कृतीच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन मला वाटत नाही. मॅडम, आपण सांगितले की आपण म्हणजे बोलतात काही ना काही आपल्याकडे तथ्य असतं तेव्हा बोलतात, जसे की ज्या पद्धतीचे आरोप तुमच्या वतीनं लावण्यात आले आणि त्यानंतर अब्दुल सत्तारांनी जी प्रतिक्रिया दिली की खोके संदर्भातले, तर त्या संदर्भातले काही पुरावे आपण पुढच्या काळात किंवा आज काही मांडू इच्छित आहात? आणू काय, मी नेहमी म्हणते तुमच्या टेलिव्हिजनच्या चॅनल्सवर जे येतं तेच आम्ही बोलतो, जे वर्तमानपत्रात येतं तेच आम्ही बोलतो आणि त्या सगळ्याचा डेटा आमच्याकडे आहे. म्हणजे मी सांगू शकते कुठल्या चॅनलवर कोण कधी काय बोललं किंवा वर्तमानपत्र, कारण का रोज सकाळी 1 तासभर आम्ही सगळे वर्तमानपत्र वाचतो. लोकांकडून काय आमच्या कानावर येतं ते आम्ही बोलतो आणि मी माझ्या भाषणांमध्ये नेहमी ते सांगते की मी कधी बिना एव्हिडन्सचं बोलत नाही. जे वर्तमानपत्रात आलं, जे एखादे जबाबदार आमदार जेव्हा एखादा आरोप करतात, जे सत्तेमध्ये आहेत, अशांकडचेही आरोप झालेले आहेत. त्याच्यामुळे हा आरोप काय आम्ही नाही मॅन्युफॅक्चर केलेला, तो आम्ही आपल्या टेलिव्हिजनमध्ये जे काय ऐकतो. माझा तुमच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे बोलता, छापता, लिहिता, तर तोच मग खरं मानून, सत्य मानून आम्ही आपलं प्रांजळपणे आमची मतं मांडत असतो. मीडियामध्ये सगळ्यात पहिली बातमी आमदारांनी जेव्हा घोषणा विधानसभेत केली तेव्हा हा आरोप ते मीडियाने लिहिला. तर पण त्याच काळात एका माननीय महाराष्ट्राच्या माननीय मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला पण हवे आहेत का, हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं आणि मी तीच कथा, मी काय दंतकथा किंवा मी काय ड्राफ्टिंग करून लिहित नाही. आणि मी तर इतक्या वर्षात कधीच कुणावर बिनबुडाचे आरोप कधी केली नाही, कारण का माय क्रेडिबिलिटी इज ॲट स्टेक. मी कसे कुणावर आरोप करेन. आमच्यावर अनेक लोकांनी दिलदारपणे आरोप केले, आम्ही कधी म्हणलं की प्रूफ करू, आम्ही कधीच नाही. आम्ही आपलं शांत राहील की ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या 55 वर्षात सगळ्यात जास्त आरोप कुठल्या कुटुंबावर झाले असेल तो आमच्या असेल. आमचा कधी कोणी विचार केला की आमच्या घरातल्या लोकांना काय वाटतं, पण आम्ही कधीच काही बोलले नाही किंवा कधी त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही किंवा कधीच काही केलं. आताही राजकारणामध्ये अशा जे आरोप वारंवार केले जात आहे, खास करून सरकार बदलल्यानंतर काही प्रतिक्रियेनंतर अशा प्रकारचे आरोप करत असताना एकंदरीत राजकारणाचं पातळी एकंदरीत सांभाळणं हे गरजेचं आहे. परंतु राजकारणीच लोक ते अशा प्रकारचं बोललं जात आहे. काय म्हणते तुम्ही, कारण एका महिलेवर अशा प्रकारचे आरोप करणं? मला कैलासवासी अरुण जेटलींची अशा वेळेस आठवण येते. अरुणजी आम्हाला सांगायचे की तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करतील. त्यामुळे अरुणजी मला वारंवार आठवतात. हिंदी में जानना चाहेंगे, आज बड़ा फैसला जो है वो PMLA कोर्ट की तरफ से आया, संजय राउत को जमानत दे दी गई है, आपकी पहली प्रतिक्रिया? सत्यमेव जयते. आपको उम्मीद थी कि इतनी जल्दी, क्योंकि लगातार इस तरह की बातें सामने निकल रही हैं, 102 दिन के बाद वो हमारी तो पहले दिन से कोशिश रही है और मैं तहे दिल से कोर्ट की आभारी हूँ कि उन्होंने ये अच्छा निर्णय दिया है. हमारा कोर्ट पे विश्वास कल भी था, आज भी है, कल भी रहेगा. बाकी भी नेता है, नवाब मलिक है या देशमुखी है, तो उनको भी राहत मिली है. तो आपको लगता है कि ये भी जल्दी बाहर आएंगे कि आज 3 बजे जो आज फैसला उनको जमानत कर दिया गया है उसको लेकर उसको स्टे करने की और उसको ऊपरी कोर्ट में चैलेंज करने की बात कही जा रही है? मैं तो हमारी बात ही कह सकती हूँ, मैं किसी और के बारे में नहीं कह सकती. लेकिन ये नवाब भाई हो, अनिल देशमुख जी हो, संजय राउत जी हो, हमारी कोशिश रहेगी कि हम ज़रूर न्याय प्रक्रिया पे हम विश्वास रखते हैं और हमें न्याय ज़रूर मिलेगा. ये जो जमानत मिली है उसके बाद आपको लगता है कि न्याय व्यवस्था पर भी विश्वास काफ़ी बढ़ रहा है? और दूसरी बात की जो नेता पहले डरते थे, जिनको जो एजेंसीज का डर दिखाया जाता था, क्या नेता जो है खुलकर बाहर आएंगे, बोलेंगे या फिर नहीं डरेंगे? ऐसा वो नहीं मैं कह सकती. मैं सिर्फ मेरी बारे में बोल सकती हूँ, दूसरे के बारे में कैसे बोल सकती हूँ. प्रश्न काय असा आहे की अजूनही सरकार ईडी आणि सीबीआय सारख्या एजन्सीजचा वापर विरोधी नो कमेंट. सरकार के मंत्री बार बार ये कह रहे हैं, आज भी महिलाओं का डेलीगेशन मिला, कल पार्टी से डेलीगेशन मिला था, और उनका कहना है कि सीरियल ऑफिसर्स की तरह बर्ताव कर रहे हैं मंत्री. नो कमेंट. महाराष्ट्र की परंपरा नहीं रही, आपने ट्वीट करके भी कहा कि मुझे जो कहना था मैंने ट्वीट पे कह दिया. रेस्ट आई हैव नो कमेंट.
प्रश्न आहे की आताही वाटतं का की कारण सत्तेत आता तर भाजप आणि शिंदे गट आहे तर CBI आणि ED सारख्या यंत्रणांचा वापर जो वारंवार आपण सांगला तर तो गैरवापर नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी केला जातो. आता तर आज बेल मिळालेल्या आहे पुढे हे क्रम चालू असेल असं तुम्हाला वाटतं का? मी भविष्यातलंच आहे, मी वास्तवतेमध्ये जगते. त्याच्यामुळे साधारणपणे वर्तमानपत्र चॅनल्सवर ज्या गोष्टी होतात, चर्चा होतात, कारण का मी समाजात वावरते. त्यामुळे समाजात ज्या काही वास्तवते आहेत, चर्चा आहेत, त्याच्यामध्ये मी जगते. आव्हान केलेलं आहे की आचारसंहिता राजकारणातली दोन्हीकडच्या मोठ्या नेत्यांनी पाळण्याची गरज आहे, कटुता कमी करण्याची गरज आहे. वाटतं की ते करण्याची आता वेळ आलेली कारण का मग ज्या पद्धतीने वक्तव्य होत आहे त्यामुळे राजकीय जी विश्वासार्हता आहे ती कुठेतरी ढासळते. याचं तारतम्य सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. आमचे मोठे नेते तर पाळतातच. आर्यनखान प्रकरणामध्ये जर पाहिलं तर NCBच्याच अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये चुका झाल्या त्या असा एक नंतर रिपोर्ट देखील समोर आला. पत्रकार प्रकरणामध्ये देखील संजय राऊतांचा जामीन मिळतो त्याचा आरोपांमध्ये त्या तथ्य आहे त्या संदर्भात देखील सध्या अनेक प्रश्न उपस्थित होताना पाहिले. वारंवार अशा पद्धतीच्या गोष्टी घडवून केवळ राजकारण्यांना बदनाम करून त्यांना अटकेत ठेवून अशा पद्धतीचं घटक असणं सुद्धा वाटतं तुम्हाला? असं जे काही समाजात ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, त्याच्यातून शक्यता नाकारता येणार नाही. ज्या अनेक आमदारांनी ज्यांच्यावर कारवाई होती म्हणजे महाविकास आघाडीवर असताना आणि ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि दुसऱ्या गटात जाऊन सरकार स्थापन केलं, त्या आमदारांवर आता कारवाई होत नाही असं का होतं की आपल्या सोयीचं राजकारण करायचं? त्याचा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच विचारायला लागेल. त्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देणार? सध्या चित्रपटावरून मोठा गोंधळ चालू असल्याचं पाहायला मिळतंय. जितेंद्र आव्हाड यांना चालू शो बंद केला आझाद माधव सिनेमाचा. 100 कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने शो बंद करणं बरोबर वाटतं आणि त्या पद्धतीनं हा सध्या गोंधळ सुरू आहे. तरी या संदर्भामध्ये काहीतरी नियमावली व्हायला पाहिजे असं वाटतं. मला असं वाटतं नियमावली अशी नाही. माझं जितेंद्र आव्हाडांशी बोलणंही झालं, त्यांनी मला सविस्तर त्या गोष्टीची माहिती दिली. मला असं वाटतं ते विनंती करायला गेले होते आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की तिथे काही लोक जे आले होते त्यांच्या वागणुकीबद्दल किंवा अशा काहीतरी गोष्टी कानावर तुमच्याच चॅनलवरनं खरं तर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्की काय झालं आहे माहिती नाही, पण मला असं वाटतं की फार कोणी याची चर्चा करू नये. पण छत्रपतींच्या इतिहासाबद्दल जर काही चुकीचं होत असेल तर ते मला नाही वाटत महाराष्ट्र किंवा कोणीही त्याच्यावर त्याला सपोर्ट करेल. आणि अनेक वेळा असे पिक्चर कोणी बघायलाही जाणार नाही, कारण का छत्रपती हा महाराष्ट्राचा मान सन्मान आहे आणि त्याच्याबद्दल कोणी काही चुकीचं दाखवत असेल तर ते चुकीचंच आहे. आणि मला वाटतं संभाजी महाराजांची मी मनपूर्वक कौतुक करते की त्यांनी ही गोष्ट ही चुकीची जर दाखवली जात असेल, मी तर हे कुठलेच सिनेमे पाहत नाही का, पण मी पाहिलेलाही नाही, त्याच्यामुळे पूर्णपणे त्याच्यावर बोलणं अयोग्य आहे. पण छत्रपतींनी जो स्टेटमेंट केलं त्याच्यात त्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्या इतिहासक यांचंच मार्गदर्शन करून मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर चुकीचं काही दाखवत असेल तर मला असं वाटतं त्या इतिहास असेल आणि तो पण छत्रपतींचा असेल तर कुठल्याही मराठी माणसाला ते चुकीचं दाखवणं हे शोभत नाही. चर्चा अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे की ज्याप्रमाणे मंत्रीने आपल्याविषयी जे शब्द उच्चारले त्याचा खरं निषेधार्थ शब्द आहे ते, परंतु या दरम्यान विरोधी पक्ष नेत्यांनी कुठल्या प्रकारची भूमिका घेतली आणि विरोधी पक्ष म्हणजे अजित पवार अर्थातच आपले बंधू आहात. मी तुमच्या चॅनलची बातमी बघितली, ते नॉट रिचेबल आहेत. ही बातमी थोडीशी चुकीची आहे. तुमच्यासाठी नॉट रिचेबल आहे. प्रत्येक माणसाला एक पर्सनल आयुष्य असतं आणि हे दुर्दैव आहे की चॅनल्स इतके असंवेदनशील झालेत की एखादा माणूस पर्सनल कामासाठी कुठेतरी गेला असेल तर त्याची एवढी मोठी राजकीय बातमी करता, हे दुर्दैव आहे. पण तो तुमचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. ते तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते नॉट रिचेबल असतील म्हणून तुमचा कदाचित वाईट वाटलं असेल तुम्हाला, ठीक आहे, तो तुम्हाला अधिकार आहे. एक सवाल है कि छत्रपति शिवाजी महाराज की फिल्म को लेकर एक तरफ जो दर्शक है उनको तकलीफ हो रही है, दूसरी तरफ जबरदस्ती शो भी कराए जा रहे हैं. ये जो पूरा चल रहा है उसको लेकर आप क्या कहना चाहेंगे? मैं क्योंकि कुछ सरकार नहीं ये कह रही है कि विरोध करना हर किसी का अधिकार है, लेकिन संविधान कानून के दायरे में होना. बिल्कुल सही है बात सही है. लेकिन वहाँ पर जैसे मारपीट के कार्यकर्ताओं ने की अंदर जब गए, अगर शांतिपूर्ण तरीके से समझाने गए थे तो मारपीट जो है क्या आपको लगता है किस तरह की मारपीट होनी चाहिए? नहीं,
मारपीट के खिलाफ तो मारपीट के साथ कोई हो ही नहीं सकता। मारपीट के बारे में कौन कैसे डिफेंड करेगा? लेकिन वहाँ जो हुआ उस पर आपका क्या कहना है? जो कमेंट मेरे ख्याल से पार्टी उस पर उन्होंने उनको पूछा है कि एग्जैक्टली क्या हुआ। माननीय जयंत पाटिल हमारे पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष हैं, वो जितेंद्र आव्हाड जी से बात करेंगे, बात हो चुकी है उनकी, और आगे वो पूछेंगे उनसे ना। आपकी भी बात हुई जैसा आपने कुछ देर मेरी पहले बात बैठक हुई में क्योंकि बताया, मैं तो उस बारे में क्या होना था? मैं समझना चाहती थी कि एग्जैक्टली वहाँ क्या हुआ, क्योंकि मैं भी बहुत सिनेमा और इस पर मुझे अच्छा लगता है देखना ये सब, लेकिन एग्जैक्टली वहाँ का हुआ तो एक मराठी चैनल है, उन्होंने कहा कि वो जो कोई आए थे वहाँ उनसे कुछ गलत बर्ताव हुआ, ऐसे वो जो थे। मैं टीवी चैनल पे कहना नहीं चाहती कि क्या एग्जैक्टली हुआ था, लेकिन अगर आप और पता करना चाहते हैं तो आपको मैं नंबर दे दूँगी, आप प्लीज़ नहीं, डायरेक्टली आपने बात ही करें। मैं आपसे इसलिए पूछने का नहीं, था। लेकिन ऐसी कुछ चीज़ें होती हैं। मैं एक तो एक मराठी महिला हूँ और सब चीज़ें मैं ओपनली नहीं बोलती क्योंकि मुझे आँखों की शर्म है। भारत जोडो यात्रा उद्यापासून म्हणजे आपण जाणार आहात का? काही राहणार आहे? कळेल तुम्हाला, एकंदरीत तुम्हाला माहिती कळेल, माझा फोन बंद राहील। शरद पवार साहेब भारत जोडो यात्रेमध्ये शरद पवार साहेब सहभागी होणार आहेत का? त्यांचं ऑफिस क्लॅरिफिकेशन दे, मला नाही माहिती। नाही सर. ते प्रश्न असा आहे की सत्ताधाऱ्यांपैकी ते एकनाथ शिंदेकर असेल किंवा भाजपतर्फे बोलले जाते की अब्दुल सत्ताधारी जे बोलले त्यावर एनसीपी आक्रमक झालं, राजीनाम्याची मागणी केली, पण जेव्हा जितेंद्र आव्हाड त्याहून वेगळं जाऊन कृत्य करतात, मारहाण करतात, त्यावर एनसीपी काहीच ॲक्शन घेत नाही किंवा त्यावर बोलत नाही, ती दुटप्पी भूमिका आहे. दुटप्पी नाही, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की आदरणीय जयंत पाटील हे जितेंद्र आव्हाडांशी बोलतील आणि तो प्रोसेस होईल। आमच्या पक्षामध्ये प्रोसेसनी गोष्टी होतात आणि एखादी गोष्ट जर चुकीची असेल, अयोग्य असेल, तर आम्ही कधीच, जरी आमच्या पक्षातला आणि संघटनेतला माणूस असेल, तर महाराष्ट्राच्या चौकटीच्या बाहेर किंवा संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आम्ही कधीही कुठली गोष्ट करणार नाही। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने पुढे जातो। आदरणीय पवारसाहेब त्याचे देशाचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे तुम्ही या दोघांचीही करिअर्स 5 नाही 6 दशकं या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला राहील की काही दिवसामध्ये किंवा आज उद्यामध्येच आदरणीय जयंतराव तुम्हाला ह्याच्याबद्दल सविस्तर देईल। भारत जोडो यात्रेमध्ये एकंदरीत आपण पण जाणार आहे, राहुल गांधीची यात्रा आहे. असं वाटतं की एकंदरीत आता राज्यातलं आणि देशातलं वातावरण बदलेल, यात बदलाव होईल किंवा फरक वाटतो? मला माहिती नाही, मी एवढा अभ्यास केलेला नाही कुठल्या विषयाचा। ते महाराष्ट्रात ते आपण दोन नेते पाहतो, आदित्य ठाकरे असतात, शेताच्या बंधावर जातात, शेतकऱ्याशी भेटतात, काही लोक त्यांच्यासमोर शेतकरी आपले असून सुद्धा त्याचे वापराला पाहायला मिळतात. दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात येणाऱ्या काळामध्ये सत्ता परिवर्तनाची ही दिशा ठरवणाऱ्या यात्रा घेतली असं सगळ्या गोष्टी आयुष्यात सत्तेसाठी नसतात करायच्या। आम्ही लोकप्रतिनिधी असतो, ही फक्त सत्तेच्यासाठी करत नाही, मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात लोक येतात। आज महाराष्ट्र अडचणीत आहे, देश अडचणीत आहे। तुम्ही इकॉनॉमीचा थोडा अभ्यास केला, आजच एक खूप मोठं टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक मोठं आर्टिकल आले, डिमॉनिटायझेशनमध्ये कॅश कमी होईल याच्यासाठी ते नियोजन केलं, पण कॅश इज स्टील किंग। CIC म्हणजे कॅश इन सर्क्युलेशन इज द हायेस्ट एव्हर। त्याच्यामुळे कॅश इन सर्क्युलेशन, डिमॉनिटायझेशन कशासाठी केलं की CIC कमी होईल, कॅश इन सर्क्युलेशन कमी होईल। तर ते जर CIC कमी करण्यासाठी जर करत असेल, पण आज वर्तमानपत्रात जी बातमी आली आहे ती कॉन्ट्रडिक्टरी आहे। त्याच्यामुळे अनेक असे निर्णय आहेत। इकॉनॉमीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे। आज तुम्ही बघताय डॉलरचा भाव, मला सुषमाजींचं भाषण अजून आठवतं की कागद का चिट्ठा नहीं है, ये देश की प्रतिष्ठा है। जब डॉलर रुपया गिरता है तर देश की प्रतिष्ठा गिरती है। हे भाषण मी स्वतः हाऊसमध्ये होते, मी यूट्यूबवरनं ऐकलेलं, मी तिथे माझ्या अंगावर अजून काटा आला होता तेव्हा मी ऐकलं होतं, कारण का मला पटत होतं तेव्हा डॉलर ऑइल प्राइसेस काय होती, काळ वेगळा होता, त्या इकॉनॉमीचा प्रश्न वेगळा, अनएम्प्लॉयमेंट। कालच आम्ही पुण्याला PMCच्या काही नोकऱ्या निघाल्या आहेत, तो एक्झॅक्ट डेटा मला वाटतं काहीतरी 300 का 350 नोकऱ्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने काढल्या आहे। त्याला काहीतरी 40 का 50 हजार ॲप्लिकेशन झालेले आहेत। म्हणजे बेरोजगारी हा मोठा आव्हान आपल्यासमोर आहे, महागाई हे मोठं आव्हान आहे, डॉलरचं तुम्ही बघता काय, त्याच्यामुळे
खूप मोठे प्रश्न हे देशाच्या समोर आव्हानं आहेत. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने याच्यावर जास्त आता काम केलं पाहिजे. तसं नितीन गडकरींनी एक भाष्य केलं आहे की डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला एक ताकद मिळाली होती. अशा प्रकारचं ताकदीवरच आज भारत टिकून आहे. परंतु आता अर्थव्यवस्था ढासळतात आहे. पक्षातले लोक नेते बोलतात पण त्याकडे वरचे जे मंत्री आहेत ते लक्ष देत नाही असं वाटतं की त्यांचा बोलण्याला काही भाव नाही. त्याच्यावर मला एवढंच सांगता येईल की मला काही फायनान्स कळत नाही, पण मी नितीनजींचे मनपूर्वक आभार मानते, कारण का ते एक संवेदनशील नेते आहेत. ते कधीही पक्षपात करत नाही. देशाचा विकास करायची जेव्हा वेळ येते तेव्हा नितीनजी देशाचा विचार करतात, संघटनेला आणि पक्षाचा करत नाही. त्याच्याबद्दल सगळेच खासदार दिल्लीमध्ये आम्ही त्यांचा नेहमी आवर्जून त्यांचा जो वेगळेपणा आहे, आणि हा मराठमोळा जास्त आहे, कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, देश पहिला आणि नंतर पक्ष. त्याच्यात सातत्य ठेवून जे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार होते तोच विचार मराठीपणा हा आदरणीय माननीय नितीनजी पुढे नेत आहेत. ह्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. जरूर आमचे टोकाचे मतभेद जरूर राजकीय असू शकतात, पण विकासाच्या बाबतीत बिलकुल आमचे मतभेद नाहीत. आणि मी नितीनजींचे मनपूर्वक आभार मानते, कारण ह्या देशात नाही जगामध्ये आपल्याला आठवत असेल प्रेसिडेंट ओबामा स्वतः म्हणले होते की माझे इकॉनॉमिक्सचे गुरु कोण आहेत, तर ते प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंगजी आहेत. हे स्वतः ओबामाजी म्हणले, ग्लोबल लीडर्स त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. आणि आज मनमोहन सिंगजींबद्दल जे शब्द आणि मान सन्मान नितीनजींनी केला याबद्दल मी नितीनजींचे मनपूर्वक जाहीर आभार मानते. और चलिए जिस जगह राहुल गांधी जी की महाराष्ट्र में भारत जोड़ो यात्रा शुरू हुई, हालांकि दो राज्यों में चुनाव भी होने हैं, क्या इसका फायदा कांग्रेस को होगा जिस तरह से राहुल गांधी लगातार? हर चीज़ फ़ायदे के लिए नहीं की जाती. राजनीति सिर्फ फ़ायदे के लिए नहीं होती, सेवा के लिए होती है. हम सब सेवक हैं इस देश में, जो आते हैं इलेक्शन लड़ते हैं. सबको क्लैरिटी होनी चाहिए कि वो पॉलिटिक्स में क्यों है. आजकल बहुत बार टेलीविज़न और पेपर पढ़ते हैं तो ऐसे लगता है ये शायद थोड़े से कंफ्यूज हुए, ऐसा एक इम्प्रेशन समाज में है. से जुड़ा हुआ एक आखिरी सवाल है. इट्स डन. भारत जोड़ो यात्रा जो शुरू है उसमें तस्वीरें सामने निकल कर आ गई. आज भाई जगताप के साथ भी धक्का मुक्की हुई. तेलंगाना में नितिन राउत जी के साथ के जो सिक्योरिटी गार्ड है धक्का मुक्की हुई, जिसकी वजह से उनकी आँख पर भी काफ़ी गंभीर चोट आई. तो आपको लगता है अभी आप भी वहाँ पर शामिल होने वाली, बाकी तो इसके कोई प्रोटोकॉल तय होना चाहिए. जो VIP जा रहे हैं वो सिक्योरिटी आसपास. पहले मैं बताऊँ, धक्का मुक्की हो रही है, एक तो वो गलत है. दूसरी बात है, मैं भाई जगताप जी से फ़ोन भी करूँगी और पता करूँगी एग्जैक्टली क्या हुआ है. होपफुली इज़ ऑल वेल. महाराष्ट्र के वरिष्ठ बड़े नेता है, और VIP कोई नहीं होता, इंसान इंसान होता है, और हर एक के लिए एवरीबडी इज़ अ VIP. तो ऐसा नहीं है कि प्रोटोकॉल होना चाहिए अच्छे. और यात्रा है, जनसेवा की यात्रा है. चंद्रशेखर जी ने भी यात्रा की थी. महाविकास आघाड़ी के जो घटक आप जो सहयोगी दल है, आप NCP है, शिवसेना, उद्धव जी के पार्टी, ये इन्वाइट किया गया है आप लोग कब उनकी यात्रा में शामिल होने जा रहे हैं? किसकी यात्रा में? राहुल गांधी हो गया ना अनाउंस, पार्टी ने किया है प्रोग्राम सबका अनाउंस. मैंने चैनल पे भी देखा, सबको पता है. 10 तारीख को कल माननीय जयंत पाटिल जी, जितेंद्र आवाड जी और मैं, हम तीनों जाएंगे. फिर बुल्ढाना में राजेश टोपे जी वेलकम करेंगे, और उसके बाद हिंगोली में रोहित पवार जी वेलकम करेंगे. और हमारे वहाँ के भी जो पार्टी के नेता है, वरिष्ठ नेता है, वो हर डिस्ट्रिक्ट में जाएंगे. पवार साहब का क्लैरिफिकेशन उनके ऑफिस का. फक्त मराठीतच सांगू की तुम्ही कुठे ह्याला बुलढाण्याला कोण कोण जाणार? शिंगणे साहेब आणि राजेश दोन्ही कन्फर्म. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव, संघटनेतले सहकारी माननीय जितेंद्र आव्हाड आणि मी स्वतः, आम्ही तिघही उद्या जाणार आहोत भारत जोडो यात्रामध्ये. त्यानंतर जेव्हा बुलढाण्याला जाईल तेव्हा राजेश टोपे स्वतः तिथे हजर असतील आणि स्वागत करण्यासाठी. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये रोहित पवार हे भारत जोडो यात्रेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करतात.
काही मध्यंतरी मुंबईमध्ये जी भाजपने मुंबई जागर यात्रा जी सुरू केलेली आहे त्यामध्ये पूनम महाजनने एक वक्तव्य केलं होतं की माझ्या वडिलांना किती मारले मला माहीत आहे, मास्टरमाइंड माहीत आहे. त्यावेळेस त्यांचं सरकार ते वक्तव्य त्यांनी खूप वाचलं असतं इतक्या वर्षानंतर ते बोलत आहे मुंबई जागा यात्रा. तुम्ही कशा पद्धतीने बघता? त्या एका लेकीच्या वेदना आहेत, त्याच्यावर कसं आपण काय बोलणार? त्या गोष्टी आपण संवेदनशीलपणेच माणुसकीच्या नात्याने घेतला पाहिजे. ती एक लेक आहे, एवढ्या मोठ्या नेत्याची आहे आणि मी प्रमोदजींना स्वतः ऑलमोस्ट जन्मापासून पाहिलेलं आहे. महाराष्ट्राचा आणि देशाचा खूप मोठा नेता आणि आमचे महाजन कुटुंबाचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आणि ऋणानुबंध तेव्हाही होते, आजही आहे आणि पुढे ते माझ्याकडून आणि दादाकडून आयुष्यभर जपले.